सदा रामनामे वदा पूर्णकामे कदा बाधिजेनापदा नित्यनेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी रामचिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्यनेमी। नित्यनेमाने या प्रभू रामचंद्राचं अखंड नामस्मरण आणि ध्यान जर जमलं तर आपल्याला या जीवनातल्या कुठल्याही गोष्टीची बाधा होणार नाही। लंकेमधला हा प्रसंग फार महत्वाचा आहे। मारुतीराय हे रामचंद्रांचे अनन्य सेवक अनन्य दूत म्हणून प्रसिद्ध आहेतच, पण एखाद्या सेवकानं एखाद्या दासानं किंवा एखाद्या दूतानं काय काय करावं याचा अक्षरशः प्रचंड मोठा दीपस्तंभासारखा आदर्श कोणी असतील तर ते मारुतीराय आहेत। मारुतीराय हे सीतेच्या शोधासाठी म्हणून लंकेत गेले खरे, आज ना उद्या प्रभू रामचंद्रांचं आणि या लंकेतल्या रावणाच्या सैन्याचं घनघोर युद्ध होणार हे लक्षात घेऊन सगळ्या लंकेचं योग्य निरीक्षण सुद्धा त्यावेळेला हनुमंतांनी केलंय। आणि मारुतीरायांचं आणखीन एक मोठं कर्तृत्व आहे जे आपण सगळ्या भक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण सगळ्या दासांनी ध्यानात घेतलं पाहिजे। ते म्हणजे लंका जरी राक्षसांची असली तरी सारेच राक्षस वाईट असतात असं नाही, त्यातल्या चांगल्या राक्षसांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांचा उपयोग रामकार्यासाठी केला पाहिजे। आपण प्रत्येक डिपार्टमेंटला आधीच लेबल लावून मोकळे होतो, आधीच त्याच्याबद्दल मत करून मोकळे होतो। हे सगळे वकील म्हणजे ना अशीच असणार, हे सगळे न्यायाधीश म्हणजे ना असेच असणार, हे सगळे पोलीस म्हणजे असेच असणार, हे सगळे मंत्री अरे राम 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 हे असलेच असणार, आधीच लेबल लावायचं असं नसतं महाराज। जगामध्ये संपूर्ण वाईट आणि संपूर्ण चांगलं असं काहीच सापडत नाही, त्यातलं जे जे चांगलं आहे अशा सज्जनांचा शोध घेतला पाहिजे। प्रत्येक भक्तानं प्रत्येक दासानं देवकार्यासाठी यांच्यातले कोण कोण उपयोगी पडतील याचा शोध सातत्याने घेतला पाहिजे आणि तो घेतला तर मिळतो। मारुतीरायांनी लंकेमध्ये फिरून रामकार्यासाठी कोणी योग्य आहे का याचा शोध घेतलाय आणि जेव्हा या रामनामामध्ये दंग असलेला विभीषणच त्यांना मिळाला, सगळ्या लंकेतून अशा उड्डाण करत त्या लंकेचा परिसर अभ्यासत असताना अचानक एखाद्या दारामध्ये तुळशी वृंदावन दिसलं, त्या ठिकाणी निरांगण दिसलं, त्याच्यापुढे श्रीराम अशी रांगोळी काढलेली दिसली, घरातून रामाचे भजन तेच माझे ध्यान असा गोड रामचंद्राच्या नामाचा घोष ऐकू आला। मारुतीराय थांबले, विभीषणांचा परिचय करून घेतला। आपण एवढ्या राक्षसांच्या राज्यामध्ये राहून ज्यांचं रामाशी तुर्त वैर आहे अशा लोकांच्याही मध्ये राहून तुम्ही रामाचं भजन करता आहात, कौतुक आहे आपलं। अहो हे सगळं भजन आपण करता आहात, आज ना उद्या तुम्ही रामाच्या हाताला हात लावाल आणि आपल्या लोकांचं वाटोळं कराल, असा तुम्हाला मृत्यूदंड सुद्धा होईल याचं भय नाही का वाटत? तुम्ही आता रावणाचेच धाकटे बंधू असल्यामुळे राजकारणामधल्या मोठ्या पदावर असाल, पण शेवटी आपल्या हिताच्या आड जो येतो तो भाऊ असो नाही तर कुठल्याही पदावरचा मंत्री असो, त्याला संपवायला रावण मागे पुढे पाहिल असं काही मला वाटत नाही। पण तुमची सत्ता टिकवण्यासाठी तुमचं पद हे टिकवून ठेवण्यासाठी ही रामचंद्राची भक्ती सोडून द्यावी असं नाही का तुम्हाला वाटत? या पदाची बाधा तुम्हाला होणार नाही का किंवा होत नाही का? सदा राम नामे वदा पूर्ण कामे। मी त्या प्रभू रामचंद्रांचं भजन त्या रामतत्वाचं चिंतन माझ्या बालपणापासून मला अनुग्रह मिळाल्यापासून मला ब्रह्मदेवांचं वरदान प्राप्त झाल्यापासून असा काही पूर्ण कामी छान करतोय की माझ्या जीवनाला त्यांनी अत्यंतिक आनंद दिलेला आहे। तेव्हा मला या पदाच्या बाधेचं काहीही भय नाही। मी रावणाला अनेक वेळेला सूचना उलट्या सुद्धा केल्या,
रावणाने सीता पळवली हा काही रावणाच्या जीवनातलं पहिलं पातक नव्हे. तो स्त्रीच्या शिलाचा पहिल्यापासूनच असा राक्षसी योद्धा होता. तक्षक नगरीवरती स्वारी करूनही त्यांनी अनेक स्त्रिया पळवलेल्या होत्या. कुबेराच्या नगरीवर स्वारी करूनही त्यांनी अनेक स्त्रिया पळवलेल्या होत्या. विभीषण तेव्हा राजसभेमध्ये आपला मद किंवा आलस दोन्ही बाजूला टाकून रावणाच्या विरोधामध्ये बोलत असे की रावणा, तू चांगलं नाही करत आहेस, तू ज्येष्ठ बंधू आहेस, पण अशा पतिव्रतांना किंवा अशा कुमारिकांना तू ओढून जर जबरदस्तीनं आपल्या लंकेमध्ये आणत असशील तर त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपल्या ह्या संपूर्ण प्रांताचं विध्वंस केल्याशिवाय राहणार नाहीत. मी अनेक वेळेला सूचना दिल्या. रावण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याला मी काय करू? तेव्हा मला पदाची कुठलीही बाधा होणार नाही असं मी माझं रामचंद्राचं नाम अखंड घेतोय. आणि मग मात्र आपल्या लक्षात येईल, लंका दहन करून मारुतीराय तिथे परत रामचंद्रांच्याकडे गेले. रामचंद्र आपल्या सर्व सैन्यासह समुद्राच्या काठी आले. आता इथून सेतू बांधायचा आणि लंकेकडे जायचं. अशा वेळेला विभीषण आपल्या 5 मंत्र्यांना घेऊन रामचंद्रांच्याकडे आलेले आहेत. लक्षात घ्या, शेवटी रामचंद्र वनवासी आहेत हो. लक्ष्मण आता वनवासामध्ये आहेत. त्यांना सहाय्य करणारा सुग्रीव सुद्धा की रावणापेक्षा फार मोठा बलवान नाही. तेव्हा काही का असेना या युद्धामध्ये रावणाचं काही का होईना आपण अलिप्त राहावं आणि मी कसा याच्यापासून वेगळा राहिलो असा आपला मोठेपणा मिरवावा असा कोणताही मदही विभीषणाने बाळगला नाही. आणि रामचंद्रांना याच वेळेला जाऊन आपण मिळालं पाहिजे. आता आळस करून उपयोगाचा नाही. सगळं युद्ध संपल्यानंतर मग आपण नुसतं म्हणायचं नाही, मला तेव्हा वाटत होतंच की तिकडं जायला हवं होतं, म्हणजे तिकडं जाणं आवश्यक होतं, पण म्हटलं जरा युद्ध सुरू होऊ दे आणि मग जाऊ थोड्या वेळाने. आपण अशा चांगल्या कामासाठी जेव्हा असा अघोरी आळस करतो त्याच्या दृष्टीनं मोठी मोठी कामं सुद्धा बिघडून जातात. बाकी सगळा आळस, स्वतःच्या मदाचा ताठा सगळा बाजूला करून विभीषण आपल्या 4 मंत्र्यांसह मृत्यूचं भय असताना सुद्धा या ठिकाणी श्रीरामांच्याकडे आला आणि स्वतःचं जीवन त्यांनी कृतार्थ केलं नव्हे. त्या संपूर्ण लंका नगरीचा विध्वंस होणार नाही, लंकेतल्या निरपराध नागरिकांचा विध्वंस होणार नाही अशी संपूर्ण काळजी विभीषणानं घेतली. फक्त रावणाच्या वतीनं युद्धाला जेवढी येतील तेवढ्याच सैनिकांना हानी पोचली. त्यामुळे लंकेला सांभाळण्यामध्ये सुद्धा विभीषणाचं नाव मोठं झालं. आणि रामकार्याला मदत केल्याबद्दल, रामकार्य म्हणजे सुद्धा परत एका माणसाचं काम नाही, एका त्यागमय कार्याला मदत केल्याबद्दल. रावण हे त्या काळातल्या सगळ्या विश्वाचं संकट होतं. ती प्रचंड मोठी महामारी होती त्याच्या रूपाने तिथे जिवंत असलेली. तेव्हा विश्वाचं संकट निवारण करण्यासाठी विभीषणानं हे जे केलं त्या कृत्याला रामनामाचा सुद्धा आश्रय असल्यामुळे त्याला पूर्णानंद प्राप्त झाला, चिरंजीव पद सुद्धा प्राप्त झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा असंच रामकार्य करून आणि रामनामाचाही आश्रय घेऊन आपणही धन्य व्हावं यासाठी समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला उपदेश केला आहे. तेव्हा आजचा श्लोक असा, सदा रामनामे वदा पूर्णकामे कदा बाधिजेना पदा नित्यनेमे मदालस्य हा सर्व सोडो निद्यावा प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.